आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार भास्कर बगरे आहेत। भास्करजी, आज निवडणूक होते लोकसभा अध्यक्षपदासाठीची। देशाच्या इतिहासात तिसऱ्यांदाच असं घडतंय, कसं पाहताय याकडे? परवाच्या दिवसापासून लोकसभेमध्ये शपथविधी सर्व लोकसभा सदस्यांचा झाला आणि आज तिसरा दिवस आणि आज लोकसभा सभापती पदाची निवड होते आणि त्याच्यात आज इंडिया आघाडीचा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी लोकसभेच्या सभापती पदासाठी इच्छुक आहे आणि तिसऱ्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा लोकसभा सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी इंडिया आघाडीची जी भूमिका आहे त्या भूमिकेबरोबर राहून आम्ही मतदान करू। सर, पण असं पहिल्यांदा तिसऱ्यांदा घडतंय आणि हे टाळता आलं असतं का? यापूर्वी कायम लोकसभा अध्यक्ष हे एकमताने निवडले गेले, उपाध्यक्ष विरोधी पक्षांचे होते। यावेळीच असं काय घडलं की विरोधी पक्षांना देखील आपला उमेदवार उतरावा असं वाटलं? तर 2-3 दिवसापासून आम्ही या संसदेच्या भवनामध्ये आहोत। वरच्या पातळीवरती वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न तसे झालेले असतील, परंतु त्याला यश न आल्यामुळे ही वेळ आली असेल असं मला वाटतंय। परंतु आम्ही इंडिया आघाडीचे लोकसभा सदस्य असल्यामुळे इंडिया आघाडीची जी भूमिका राहील, आदरणीय पवार साहेबांची जी भूमिका राहील, आदरणीय सुप्रियाताई आहेत, अमोल कोल्हे आहेत, त्यांचा जो आदेश आहे त्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी मतदान करू। तर आपल्यासोबत होते भास्कर बगरे सर, ज्यांनी म्हटले लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही शरद पवारांच्या भूमिकेनुसार मतदान करू। व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेश सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।